नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज. निर्भीड निपक्ष बातम्यांचं आपल्या हक्काचं व्यासपीठ. राहुरी तालुक्यातील उमरे येथे 25 वर्ष विवाहितेचा विनयभंग. जाब विचारायला गेल्यावर पती पत्नीवर दगडफेक आणि मारहाण. राहुरी तालुक्यातील उमरे परिसरात पाण्याचा ड्रम आणण्यासाठी घराबाहेर गेलेल्या 25 वर्ष विवाहित तरुणीला घरातून ओढून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत अधिक माहिती अशी की उमरे परिसरात वास्तव्यास असलेली 25 वर्षीय विवाहित तरुणी दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजेच्या दरम्यान पाण्याचा ड्रम आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. त्यावेळी आरोपींनी तिला जबरदस्तीने घरात ओढून मिठी मारत तिच्या लज्जेला धक्का पोहोचेल असं कृत्य केलं आणि तिचा विनयभंग केला अशी तक्रार फिर्यादीत नमूद आहे. घटनेनंतर संबंधित तरुणी आणि तिचे पती जाब विचारण्यासाठी आरोपीकडे गेले असता आरोपींनी शिवीगाळ करत दगड तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचंही फिर्यादीत म्हटलं आहे. या घटनेनंतर पीडित तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. तिच्या फिर्यादीवरून आरोपी शरद प्रभाकर वैरागकर आणि त्यांची पत्नी सर्व राहणार उमरे तालुका राहुरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल रजिस्टर नंबर 182/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 74, 118, 1, 115, 2, 351, 352, 3-5 प्रमाणे विनयभंग, मारहाण आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अशोक कुदळे करत आहेत. SR24 न्यूजसाठी रमेश खेमणरसह सोमनाथ वाघ, राहुरी.